नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, थॉमस कप हा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. टर्बिनेटर म्हणून कोणत्या खेळाडूला ओळखले जाते? तर हरभजन सिंग. हरभजन सिंग. पुढचा प्रश्न पहा. विम्बल्डन ज्युनियर जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? तर सानिया मिर्झा. कोण आहे? सानिया मिर्झा. विम्बल्डन ज्युनियर जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? लक्षात ठेवा, 1985. द्रोणाचार्य पुरस्कार 1985 या वर्षी सुरू झाला. पुढचा प्रश्न. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स कुठे आहे? तर पतियाला या ठिकाणी. बटरफ्लाय हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पोहणे. लक्षात ठेवा, बटरफ्लाय हा शब्द पोहणे या खेळाशी संबंधित आहे. बारबाटी स्टेडियम. बारबाटी स्टेडियम कुठे आहे? तर कटक या ठिकाणी बारबाटी स्टेडियम आहे. लोह हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ. गोल्फ. लोह हा शब्द गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. बॅडमिंटनमध्ये जमिनीपासून जाळ्याची उंची किती असते? तर 1.59 मीटर. 1.59 मीटर. बॅटन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी. लक्षात ठेवा, बॅटन कप हॉकी खेळाशी संबंधित आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर ध्येय. काय नाव आहे? ध्येय. अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1961. लक्षात ठेवा, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1961. पुढील प्रश्न पहा. कानपूर येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर तात्या टोपे आणि नानासाहेब. तात्या टोपे आणि नानासाहेब यांनी कानपूर येथून 1857च्या उठावाचे नेतृत्व केले. तात्या टोपे यांचे खरे नाव काय होते? तर रामचंद्र पांडुरंग. रामचंद्र पांडुरंग. 1857च्या बिहारमधील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर नेताजी कुंवरसिंह. नेताजी कुंवरसिंह यांनी बिहारमधील उठावाचं नेतृत्व केलं. 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमधून कोणी केले? दिल्ली. तर बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर. पुढील प्रश्न पहा. माहुरला किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये माहुरला किल्ला आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणते चिन्ह आहे? तर पंचकोनी तारा. पंचकोनी तारा. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारले गेले आहे. पुढे पहा. झारखंड राज्याचे लोकनृत्य कोणते? तर कर्मा. कर्मा हे झारखंड राज्याचे लोकनृत्य आहे. अष्टांग योग चे प्रथम अंग कोणते आहे? तर यम. काय आहे? यम. तेरू नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा. तेरू नदी ही मांजरा नदीची उपनदी आहे. कलम 368 कशाशी संबंधित आहे? तर घटना दुरुस्तीच्या तरतुदी. लक्षात ठेवा, वारंवार पोलीस भरतीमध्ये, वारंवार तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. कलम क्रमांक 368 कशाशी संबंधित आहे? तर घटना दुरुस्तीच्या तरतुदी. कलम 370 कशाशी संबंधित आहे? तर जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा. कलम क्रमांक 370 जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा. सध्या भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीयकृत उद्योग कोणता आहे? तर भारतीय रेल्वे. लक्षात ठेवा, भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीयकृत उद्योग भारतीय रेल्वे.
राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान. पुढे पहा, भारत निर्माण योजना कशाशी संबंधित आहे? तर पायाभूत सुविधांचा विकास. भारत निर्माण योजना पायाभूत सुविधांचा विकास याच्याशी संबंधित आहे. सर्वाधिक अनुसूचित जमाती कोणत्या राज्यात राहतात? तर मध्य प्रदेश. सर्वाधिक अनुसूचित जमाती मध्य प्रदेश राज्यात राहतात. पुढील प्रश्न पहा, 1857च्या उठावाला कोणत्या सैनिकाने सुरुवात केली? तर मंगल पांडे. मंगल पांडे. मंगल पांडे यांना कधी फाशी देण्यात आली? तर 8 एप्रिल 1857. 8 एप्रिल 1857 या दिवशी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. दोन्ही प्रश्न 7 ते 8 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. मंगल पांडे लक्षात ठेवायचं आहे, यांना फाशी झाली 8 एप्रिल 1857. आणि असा प्रश्न आला की 1857च्या उठावाला कोणत्या सैनिकाने सुरुवात केली? तर मंगल पांडे. पुढचा प्रश्न पहा, कलम 352 कशाशी संबंधित आहे? तर आणीबाणीच्या तरतुदी. कलम क्रमांक 352 आणीबाणीच्या तरतुदी. कलम 360 कशाशी संबंधित आहे? तर आर्थिक संकटाच्या तरतुदी. कलम क्रमांक 360 आर्थिक संकटाच्या तरतुदी. पुढील प्रश्न पहा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले? तर औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले? तर औद्योगिक क्षेत्र. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणते क्षेत्र सर्वाधिक योगदान देते? तर उत्पादन क्षेत्र. कोणतं क्षेत्र? उत्पादन क्षेत्र. भारतात सामान्यतः कोणत्या क्षेत्रात छुपी बेरोजगारी दिसून येते? तर कृषी क्षेत्र. लक्षात ठेवा, भारतात सामान्यतः कोणत्या क्षेत्रात छुपी बेरोजगारी दिसून येते? तर कृषी क्षेत्र. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे? तर कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं. लक्षात ठेवा, पहिल्या जर विचारलं तर कृषी क्षेत्र आणि दुसऱ्या जर विचारलं तर औद्योगिक क्षेत्र. ओके, दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहे. पुढे पहा, अंत्योदय कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर गरिबातील गरिबांना मदत करणे. गरिबातील गरिबांना मदत करणे हे अंत्योदय कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. बैल आणि अस्वल हे कशाशी संबंधित आहे? तर शेअर बाजार. बैल आणि अस्वल हे शेअर बाजाराशी संबंधित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे प्रणेते कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग. अर्थसंकल्पातील तूट म्हणजे काय? तर एकूण उत्पन्न आणि एकूण खर्चातील फरक. अर्थसंकल्पातील तूट म्हणजे काय? तर एकूण उत्पन्न आणि एकूण खर्चातील फरक. पुढे पहा, क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता आहे? तर मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले? तर जेम्स प्रिन्सेप. अशोकाचे शिलालेख प्रथम कोणी वाचले? तर जेम्स प्रिन्सेप. पुढे पहा, उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर हिमाद्री. हिमाद्री. एव्हरेस्टवर चढणारी जगातील पहिली महिला कोण होती? तर जपानची जंको तांबेई. एव्हरेस्टवर चढणारी जगातील पहिली महिला जपानची कोण आहे? जंको तांबेई. पुढे पहा, कर्हा नदी काठावरील शहरे कोणती आहेत? पहा, कर्हा नदी काठावरील शहरे. तर पहा, सासवड कर्हा नदी काठी आहे, जेजुरी कर्हा नदी काठी आहे, मोरगाव कर्हा नदी काठी आहे आणि बारामती कर्हा नदी काठी आहे.
लक्षात ठेवायचं आहे. या चारही शहरांवर प्रश्न विचारले गेले आहे. सासवड शहर कोणत्या नदीकाठावर आहे? कर्हा. जेजुरी शहर कोणत्या नदीकाठावर आहे? कर्हा. मोरगाव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? कर्हा. आणि बारामती शहर कोणत्या नदीकाठावर आहे? कर्हा. प्रश्न महत्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा. अहिल्यानगर शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर सीना नदीकाठावर आहे. संगमनेर नेवासे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर प्रवरा. लक्षात ठेवा, संगमनेर प्रवरा नदीकाठी आहे, नेवासे प्रवरा नदीकाठी आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतात सायमन कमिशनचे आगमन कधी झाले? तर 3 फेब्रुवारी 1928. 3 फेब्रुवारी 1928 भारतात सायमन कमिशनचं आगमन. नेहरू अहवाल कधीचा आहे? तर ऑगस्ट 1928. ऑगस्ट 1928. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑगस्ट 1928 नेहरू अहवाल आणि 3 फेब्रुवारी 1928 भारतात सायमन कमिशनचे आगमन. दोन्ही प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढे पहा. राज्य सहकारी बँकांना वित्त पुरवठा कोण करते? तर भारतीय रिझर्व्ह बँक. लक्षात ठेवा, राज्य सहकारी बँकांना वित्त पुरवठा कोण करते? तर भारतीय रिझर्व्ह बँक. भारताची कोकिळा कोणाला म्हणतात? तर सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.